महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने पोलिसांना शरण आलाय। बदने रात्री उशिरा फलटण पोलिसांसमोर हजर झालाय। बदनेला आज दुपारी फलटण कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि या प्रकरणामधला मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांना शरण आलाय। त्याला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। यामध्ये हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने हा काल रात्री फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आता आज माननीय न्यायालयासमोर त्याला पुढील PCR करता हजर करण्यात येईल। आज रविवार असल्यामुळे सुट्टीचं जे न्यायालय असतं फलटणमधलं तिथे हजर करण्यात येईल। त्याच्यामध्ये न्यायालयाची सोयीनुसार दुपारपर्यंत आम्ही करू। काल उशिरा स्वतःहून हजर झालेत का ते? हां बरोबर आहे, आलाय स्वतःहून आलेले। तर आतापर्यंत यामध्ये काय काय झालेलं आहे आपण ग्राफिक्स मधून जाणून घेऊयात। बदने रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला। गोपाल बदनेला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आले। फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये बदनेची 1 तास चौकशी झाली। चौकशीनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली। पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसताना माध्यमांसमोर त्यानं हात जोडले। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधली ही मोठी अपडेट आपण पाहिलेली आहे। गोपाल बदने पोलिसांना शरण आलेला आहे। त्याची चौकशी झालेली आहे आणि त्यानंतर त्याला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले तेही पाहूयात। महिला सुरक्षित आहे ना, विद्यार्थी सुरक्षित आहे। अरे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे। तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली। पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं। यामागे कोण कोण आहेत ते सर्व शोधलं पाहिजे। तो कितीही मोठा असू देत, कोणत्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, जर त्याच्या माणसांनी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये।